फ्रेंड्स, सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आत्ता वाजले सकाळचे 8 आणि इकडे आता टिफिनची तयारी चाललेली आहे माझी. तर आज टिफिनला आपण कारले करणार आहे. तर चला म्हटलं तुमच्याशी शेअर करूया आजचा व्हिडिओ. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार. अगदी 2 ते 3 व्हिडिओ आपले व्हायरल गेलेले आहेत आणि जवळजवळ लाखांवर व्ह्यू त्याच्यावर आलेले आहेत. आणि खूप छान वाटतं आहे. अगदी म्हणजे 100 सबस्क्रायबरसुद्धा माझे पूर्ण नव्हते, पण तुमचा सपोर्ट आणि तुमच्या प्रेमामुळे अगदी ह्या 2 ते 3 दिवसातच खूप सारे सबस्क्रायबर पण आपले वाढलेले आहेत. जवळजवळ आता म्हणजे 1000 सबस्क्रायबर आपले पूर्ण होणार आहेत. आणि 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर आपण छानसं काहीतरी ट्रीट करूया, तुमच्याशी नक्की शेअर करेल. आणि असाच तुमचा सपोर्ट असू द्या. आणि खूप छान वाटतं की माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत आहेत आणि तुम्ही इतके व्हायरल केले ते. आणि सगळ्यांच्या कमेंट्स खूप छान छान कमेंट्स आलेल्या आहेत. तर प्लीज असाच सपोर्ट असू द्या सगळ्यांनी. तर चला व्हिडिओमध्ये आता कंटिन्यू राहूया आपण. आणि इकडे आता कारले आपले उकळलेले आहेत, तर ते मी काढून घेते आता गाळणीत. आणि काय कारल्याच्या भाजीसाठी बाकीच्या ज्या वस्तू लागणार आहे मला, कांदा, टोमॅटो, ते सगळं आता जवळ घेते आणि फोडणी देऊन घेऊया. तर कारले वगैरे कसं उकळूनच घ्यायचे. मी फ्लावर, पत्ताकोबी, कारले हे सगळं उकळून घेत असते थोडंसं मीठ घालून, म्हणजे बरं पडतं ते. खूप असे शिजवायचे नाही त्यांना, फक्त 100 डिग्रीवर एकदा असे उकळून घ्यायचे 5 मिनटं आणि काढून घ्यायचे. तर इकडे आता काढून घेते आणि कढई ठेवली आहे फोडणीसाठी. तर कढईमध्ये तेल घालायचं आहे, जिरे मोहरी घालायची आपल्याला आणि फोडणी द्यायची. तर कारल्यांचं पण असं आहे ना की आता गावरान कारले असले की त्यांची चव जरा चांगली लागते. आणि गावरान कारले कसे ओळखायचे, तर जे बारीक असतात ना, अगदी छोटंसं कारलं असतं, थोडंसं गोल गोल साईज असते, लांबट नसतात ते, तर ते ओळखायचं की हे गावरान कारले आहे. आणि त्याच्यावरचे जे काटे असतात ना, ते पण थोडेसे बारीक असतात, असे खूप हार्ड आणि असे जाड नाही राहत. आणि जे आपलं साधं कारलं असतं ना, तर ते असतं लांबट असतं आणि निब्बर असं दिसतं, मोठं दिसतं, म्हणजे साईज पण त्याची मोठी असते. तर यावरून आपण ओळखू शकतो. तर आमचं ना म्हणजे आता आपण फ्लॅट सिस्टीममध्ये असतो, तो खूप काही आपल्याला असं गार्डनिंग वगैरे करता येत नाही. पण आमच्या आईकडे ना ज्यावेळेस आईवडिलांच्या म्हणजे एक प्लॉट असा रिकामा होता, त्यांचं घर जेवढं बांधलेलं होतं म्हणजे, आणि त्याच जागेत एक प्लॉट असा रिकामा होता. तर त्या ठिकाणी आई खूप सारे असे झाडं लावायची. आणि त्यामध्ये मग असं ह्या म्हणजे भाज्या वगैरे पण लावायची, वांगे, त्यानंतर टोमॅटो, मिरची आणि गिलके, कारले, खूप सारे असे वेल असे म्हणजे टेरेसवर चढवलेले असायचे, आम्हाला आठवतं. आणि मग आई त्यातनंच म्हणजे बऱ्याच गोष्टी त्या बगीच्यातूनच घ्यायची स्वयंपाकासाठी, मिरच्या वगैरे ते आम्ही बघितलेलं आहे. आणि त्यावेळेस कारले पण असायचे. कारल्याचे वेल तर असेच कंपाऊंडला पूर्ण लागून पसरून जायचे. आणि त्यातनंच मग आई कारले तोडून आणायची आणि ते ताजे ताजे कारल्याची भाजी तव्यावर करायची, इतकी छान लागायची ना. आणि गिलक्याचं भरीत तर आम्ही इतकं खाल्लं आहे ना आईच्या हातचं, तर म्हणजे आम्ही अक्षरशः कंटाळून जायचो की अरे 2 दिवसांनी गिलक्याचं भरीत, टिफिनला पण तेच गिलक्याचंच भरीत. असं म्हणजे भाजी पण करायची, पण भरीत खूप चालायचं आमच्याकडे गिलक्याचं. आणि तर खूप मोठे मोठे असे गिलके यायचे टेरेसवर, आई तोडून आणायची. आणि तो आनंद वेगळाच असायचा की आपण आपल्या हाताने लावलं आहे आणि आपण आता ते करून आपण खातोय, खाऊ घालतोय मुलांना. आणि दिवसभर अगदी त्या बगीच्यातच असायची आई आमची. सगळे कामं आवरले की दुपारी तिचं तेच काम असायचं. तर चला इकडे आता आपण फोडणी दिलेली आहे, कांदा टोमॅटो घातलेला आहे. आणि छान अशी फोडणी करून घ्यायची. त्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे, लसणाची पेस्ट घालायची आपल्याला, हळद घालायची आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये कारले घालणार आहेत. कारल्यावरून अजून एक गोष्ट आठवली. ज्यावेळेस माझं नवीनच लग्न झालं होतं आणि आमच्या वेळेस ना असं काही मोबाईल वगैरे शॉर्ट्स वगैरे काही नसायचे, म्हणजे रेसिपीचे चॅनल्स असायचे. आणि टी व्हीवर बघता यायचे किंवा मग न्यूजपेपरमध्ये पण रेसिपी वगैरे अशा यायच्या. तर आम्ही त्यातनंच बघून वगैरे म्हणजे वाचून वगैरे करायचो. तर मी पण अशी एक कारल्याची रेसिपी वाचलेली होती आणि म्हटलं चला मस्त आता सासरी जरा इम्प्रेशन पडेल आपलं, तर करूया म्हटलं. तर ते भरून कारल्याची रेसिपी होती आणि छान खोबरं, परत दाण्याचा कूट वगैरे असं करून सगळं ते भरलं मी त्यामध्ये, वाटण तयार करून. आणि शेवटी असं होतं की दोरा आपण गुंडाळायचा आहे, म्हणजे मग ते त्यातलं सारण बाहेर पडणार नाही, असं त्यामध्ये दिलेलं होतं. तर मी तसंच केलं आणि ब्लॅक कलरचा दोऱ्याचा रीळ होता तो घेतला आणि गुंडाळले मी सगळे कारले आणि मस्त तव्यावर ठेवले, छान वाफवले. टेस्ट अगदी अप्रतिम झाली होती, सगळ्यांना आवडले होते. पण चूक एक अशी झाली की ती कायम माझ्या लक्षात राहिली. जो दोरा गुंडाळला होता ना, तर वाढताना मी तसेच ते ठेवले ताटात आणि दोरा काढलाच नाही. तर मग ज्यावेळेस दुपारी मिस्टर आले घरी आणि नंतर मग जेवण वगैरे वाढून दिलं त्यांना. आणि तेव्हा कसं नवीनच लग्न झालेलं असतं, खूप काही आपण असं जास्त बोलत नाही. तर जेवायला बसले आणि त्यानंतर मग त्यांनी म्हटलं की एवढा मोठा केस निघाला कारल्याच्या भाजीत. तर म्हटलं ते केस नाही, तो दोरा होता.
मग ते म्हटलं की मला वाटलं केसच आहे. तर मग ते म्हटलं की ते काढून घ्यायचं असेल कदाचित, तू काढलं नसेल. तर मला म्हणजे हसू की रडू किंवा काय, मला वाटलं की आपण खूप चांगलं इम्प्रेशन पाडण्यासाठी काहीतरी रेसिपी केली आणि त्याचं भलतंच काहीतरी होऊन गेलं. तर असा काही किस्सा आहे, तो तुमच्याशी शेअर केला. तर इकडे आता बोलता बोलता आपली कारल्याची भाजी पण झालेली आहे. फुल व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. खूप छान होते. थोड्या वेळ वाफेवर आपण त्याला करून घ्यायची. त्यानंतर दाण्याचा कूट वगैरे पण त्यामध्ये घातला, तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर मग आता इकडे बेडरूममध्ये आलेले कपड्यांचा राडा. आता इस्त्रीला द्यायचे कपडे जरा वेगळे काढून घेते मी. धुतलेले कपडे जमा झालेले आहेत आणि इस्त्रीवरून जे आलेले कपडे ते पण ह्या रूममध्ये, गेस्ट रूममध्ये राडा जमावून जातो. म्हणजे काही वस्तू अशी ठेवायला आपल्याला दिसली ना, सोफा म्हणा किंवा शिलाई मशीन किंवा कुठलाही टेबल वगैरे, तर आपण लागलीच त्यावर आपला राडा जमा व्हायला लागून जातो. 2 दिवस फक्त लक्ष देऊ नका तुम्ही. ते नाही थप्पी त्याच्यावर जमा झाली तर विचार करा. तर म्हणून ना मला रोजच्या रोज मला सवयच मी लावून घेतली स्वतःला, की कपडे आपण काढून आणले दोरीवरनं की ते जमा करायचे आणि लागलीच घड्या घालून ठेवायच्या कपाटांमध्ये ज्याच्या त्याच्या. पण मग कधीतरी संडेला वगैरे कंटाळा येतो. मग त्यावेळेस माझंही एखाद्या वेळेस राहून जातं. कारण आता मी पण बाईच आहे, म्हणजे मलाही कधीतरी कंटाळा येऊन जातो किंवा मग काही व्हिडिओच्या कामात थोडंसं दुर्लक्ष होतं. पण मग मी संध्याकाळी वगैरे जमलं की त्यावेळेस ठेवून देत असते. तर म्हणजे मुलंही म्हणतात की उद्या तर लागणारच आहे, मग तू आता कशाला ठेवतेस? मग म्हणते की नको, चांगलं दिसतं, स्वच्छ दिसतं घर आपलं. मला वरती पसारा पडलेला अजिबात आवडत नाही. तर मग ते उचलून वगैरे आता व्यवस्थित ठेवून देते. बाकीचे टॉवेल वगैरे ज्याचे त्याचे त्याच्या कपाटात, आणि इस्त्रीचे कपडे कपाटात लावायचे मला हँगरला, तर ते पण तुम्ही बघू शकता या ठिकाणी येऊन पडलेले आहेत. म्हणजे कुठल्याही घरात जा ना तुम्ही, कपड्यांचा इतका राडा असतो ना, की कपडे आवरता आवरता नाकीनऊ येतात. आणि काय काय माहिती, जुने कपडे पण असं वाटतं ना की नको, आपण हे उन्हाळ्यात घालू शकतो, नको आपण हे हिवाळ्यात घालू शकतो, असं करून करून खूप कपडे जमा होतात. पण आता मी इकडे आल्यापासून ठरवलं आहे की आपण जे कपडे जमा करतो ना, ते खूप जमा नाही करून ठेवायचे. त्याचं काहीतरी बनवून टाकायचं शिवून वगैरे, नाहीतर मग देऊन टाकायचे कोणाला तरी गरजू लोकांना. आता बेडरूम आवरला आहे, पण इकडे बाहेर आली बाल्कनीत, आणि बाल्कनीतसुद्धा 2-2 टॉवेल जमा झालेले होते. पुन्हा 2-3 कपडे होते, ते पण मला आवडत नाही खुर्चीवर पडलेले. कारण आपण जर का बाल्कनीत गेलो बसायला, मग ती खुर्चीसुद्धा अडून बसलेली असते. म्हणजे त्यावर राडा असतो, तर ते पण मला आवडत नाही. मग मी इकडचं पण आता आवरून घेते म्हटलं. आणि टॉवेलचं पण काय झालेलं आहे ना, की मुलं म्हणतात की टॉवेल वाळत घालायला सांगतेस आणि मग आम्ही बाहेर घातले का तेही तू रागवतेस. तर कधी-कधी मला पण हसायला येतं, की बरोबर आहे, आपण आता यांना टॉवेल वाळत घालायची जर सवय लावली आहे, तर मग ते टाकतील कुठे? पण मग वाळल्यावर मग ते आपण काढून घ्यायचे असतात, असं म्हटल्यावर मग ते हसतात, की एक केलं की दुसरं तुझं तयार असतं म्हणून. तर म्हटलं ठीक आहे, असू द्या. मग मी संध्याकाळी ते सगळे काढून वगैरे घेते, ज्याचे त्याचे कपाटात ठेवते. आणि सगळं व्यवस्थित आवरलं ना, की आपल्याला छान वाटतं. तर चला, इकडे आता हे टॉवेल वगैरे पण आवरून घेतलेले आहेत मी. आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजचा ब्लॉग कसा वाटला, नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.